श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित फुटबॉल स्पर्धेचे सामने छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहेत। आज सायंकाळच्या सत्रात संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात सामना खेळवला गेला। पूर्वार्धात सूर्यप्रकाश सासने, सुयश साळोखे या दिलबहारच्या तर संयुक्त जुना बुधवार पेठच्या हर्ष जरग, TM विष्णू, पृथ्वीराज निकम, सचिन मोरे यांनी वेगवान चढाया केल्या। दिलबहारचा राहुल तळेकरनं चेंडूवर ताबा मिळवत चपळाईनं चेंडू बुधवार पेठच्या गोल जाळीच्या दिशेनं घेऊन जात असताना छोट्या डीमध्ये संकेत जाधवनं धोकादायकरित्या रोखल्यानं मुख्य पंच योगेश हिरेमठ यांनी दिलबहारला पेनल्टी दिली। प्रथम भोसले यानं 33व्या मिनिटाला अचूक गोल मारून दिलबहारला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। मध्यंतरापर्यंत दिलबहार संघ 1-0 गोलने आघाडीवर राहिला। उत्तरार्धात हा सामना सुरू असताना विजांच्या कडकडाटासह पावसाला जोरदार सुरुवात झाली। भर पावसात दोन्ही संघांकडून चढाया सुरू राहिल्या। मैदानात चिखल झाल्यानं दोन्ही संघांनी शॉर्ट पासिंगचा अवलंब केला। बुधवार पेठच्या रोहित मंडलिकच्या फ्री किक पासवर संकेत जाधव यानं 52व्या मिनिटाला हेडद्वारे गोल करून दिलबहार संघाशी 1-1 अशी बरोबरी साधली। त्यानंतर रोहित मंडलिकच्या फ्री किकवर रविराज भोसले यानं हेडद्वारे गोल करून दिलबहार संघावर बुधवार पेठ संघानं 2-1 अशी आघाडी मिळवली। जादा वेळेत दिलबहारच्या सचिन पाटील यानं मैदानी गोल करून बुधवार पेठ संघाशी 2-2 अशी बरोबरी साधली। संपूर्ण वेळेत सामना 2-2 बरोबरीत राहिल्यानं मुख्य पंच योगेश हिरेमठ यांनी टाय ब्रेकरचा अवलंब केला। बुधवार पेठ संघानं हा सामना 5-4 गोलनी जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला। सामनावीरचा मान बुधवार पेठचा रोहित मंडलिक याला तर दिलबहारचा प्रथम भोसले हा लढवय्या खेळाडू ठरला। उद्या PTM विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे।